विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यात जो काही महाधिवक्ता आहे त्याच्याविषयी महत्त्वाचे पॉइंट्स पाहणार आहोत. वारंवार आयोगाने तुम्हाला या घटकावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूयात. या महाधिवक्ता पदाविषयीची तरतूद कलम 165 मध्ये पाहायला मिळते. प्रश्न याच्यावर येऊन गेला, लक्षात ठेवा. तो राज्यातील सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. त्याची नेमणूक राज्यपाल करतात. त्याचे वेतन असतील, त्याचे भत्ते असतील, हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे? राज्यपालांना आहे. इतकंच नाही तर पदावधीशी संबंधित जर तरतूद बघितली तर राज्यपालाची मर्जी असेपर्यंत ते काय करतात? पदावर राहू शकतात. परीक्षेमध्ये तुम्हाला राष्ट्रपती देऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवा, कोणाची मर्जी? राज्यपालाची मर्जी इथे दिलेली आहे. पात्रता जर आपण बघितलं तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्याची पात्रता असावी. त्याला काय बनता येतं? महाधिवक्ता त्या ठिकाणी बनता येतं. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ते सदस्य असलेल्या समितीत बोलण्याचा आणि कामकाजामध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे. मात्र त्यांना मतदानाचा अधिकार इथं नाही. ओके, राज्य विधिमंडळ सदस्याप्रमाणे सर्व विशेष अधिकार त्यांना प्राप्त होतात. संरक्षण सुद्धा प्राप्त होतं. इतकंच नाही तर एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, हे पूर्ण वेळ वकील नाहीत, ते खाजगी वकिली सुद्धा त्या ठिकाणी करू शकतात. पण दुसरा पक्ष हा राज्य सरकार नसेल तर. ठीक आहे, माहिती कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद.